हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. वेड्या बहिणीची वेडी माया, बहीण एक आईसारखी. आई हा शब्द जरी उच्चारला तरी मायेचा सागर डोळ्यांसमोर उभा राहतो, पण अनेक वेळा या मायेमधील दुसरा चेहरा आपल्या आयुष्यात आईच्या जागी वावरतो, ती म्हणजे बहीण. ही कथा आहे अशाच एका बहिणीची जी आपल्या धाकट्या भावासाठी आईच बनली. दिवस उजाडत होता. साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावामध्ये, चंद्रपूरमध्ये एक साधारण घर. त्या घरामध्ये 18 वर्षांची स्नेहा आणि 5 वर्षांचा तिचा लहान भाऊ आरव हे दोघंच आता उरले होते. त्यांच्या आईवडिलांचा अपघातात मृत्यू झाला होता. सर्व काही एका रात्रीत बदललं. स्नेहासाठी तो काळ म्हणजे एका मुलीचा एका रात्री स्त्री बनण्याचा क्षण होता. कोणतीही पूर्वतयारी नव्हती, फक्त जबाबदारी होती आणि प्रेम होतं आपल्या भावासाठी. ती आता फक्त बहीण नव्हती, आई होती. मायेची पहिली परीक्षा सुरू होते. दुसऱ्याच दिवशी शेजारी आले. काहींनी म्हटलं, आरवला अनाथालयात पाठवा, स्नेहाचं आयुष्य पुढे आहे. पण स्नेहाने त्याच्या डोळ्यामध्ये डोकावलं आणि एका वाक्यात सरळ उत्तर दिलं, तो माझा भाऊ नाही, माझं लेकरू आहे. आता ती शिक्षणात हुशार होती, पण कॉलेजमधील शिक्षण थांबवलं. गावातल्या एका शाळेत शिक्षिका म्हणून काम मिळालं. सकाळी काम, दुपारी आरवची देखभाल, रात्री अभ्यास आणि घरकाम. तिचं आयुष्य आता फक्त त्याच्या भोवती फिरत होतं. नेहमी आईसारखी जाणीव होत असे. एकदा आरव आजारी पडला. तापाने फणफणत होता. रात्री 12 वाजता गावात डॉक्टर नव्हते. स्नेहा त्याला पांघरून घेऊन गडगडणाऱ्या पावसात 4 किलोमीटर चालत तालुक्याच्या रुग्णालयात गेली. तिथे डॉक्टरांनी विचारलं, आईच आहेस का तू त्याची? ती हसली आणि म्हणाली, हो. त्या रात्री डॉक्टरांच्या लक्षात आलं, ही मुलगी खरंच आई झाली आहे. दिवस जात होते, पण संघर्ष त्याहून जास्त वाढत होते. आरव मोठा होत होता. त्याचे शाळेतील प्रश्न, मित्र, स्वप्न, हट्ट सगळं स्नेहाला समजून घ्यावं लागत होतं. त्याच्या पहिल्या गणवेशाचे पैसे ती 4 महिने जमा करत होती. त्याने विचारलं, ताई तू नवीन साडी कधी घेणार? तिने हसत उत्तर दिलं, तुला नवं शर्ट घातल्याशिवाय मजा नाही येत रे. ताई आईसारखं ओरडणं, प्रेम करणं होतं. कधी कधी आरव गैरवर्तन करे. स्नेहा त्याच्यावर ओरडे, पण रात्री त्याचं डोकं गोंजारत म्हणे, तुला ओरडलं पण मनात एकदा तरी लागलं ना रे. आईची आठवण त्याला यायची, पण त्यानेही स्वीकारलं होतं, माझी आई तर ताईच आहे. स्नेहाने आरवला चांगले शिक्षण दिले. तो 12वीला टॉपर झाला. इंजिनिअरिंगसाठी मुंबईला जायचं होतं. स्नेहाने तिच्या दागिन्यांची उस्तारवारी केली, एकटीने प्रवास केला आणि आरवला मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. आरव म्हणाला, ताई तूच का इतकं करत असतेस? स्नेहा उत्तरली, आई असती तर काय केलं असतं तुझ्यासाठी तिने. ताईची लढाई सुरू होते. आरव मुंबईत गेला, पण स्नेहा गावातच राहिली. तिच्या एकटेपणाची तिची रोज झुंज सुरू झाली, पण त्याला कधीच कळू दिलं नाही. त्याला फक्त पाठिंबा आणि प्रेम दिलं. एका दिवशी तिने डायरीत लिहिलं, आईसारखं व्हायचं म्हणजे काय? आपल्या दुःखाची सावलीही न टाकता दुसऱ्याच्या वाटेला फूल टाकायची. मी बहीण आहे, पण आज वाटतं मी त्याची आई देखील आहे. आरव इंजिनियर झाला, चांगली नोकरी लागली. एक दिवस तो घरी परत आला. हातात एक साडी होती. म्हणाला, आई असती तर हिला दिलं असती, पण आज मला वाटतं ही साडी तुलाच हवी आहे, कारण तूच माझी आई आहेस. स्नेहा डोळ्यातून अश्रू गाळत म्हणाली, माझा मुलगा मोठा झाला. आरव आणि स्नेहासाठी एक नवीन पहाट उजाडते. आरवने स्नेहासाठी एक नवीन घर घेतलं. शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला परत कॉलेजला घातलं. तिचे स्वप्न तिने कधी पाहिले नव्हते, पण तो तिला ते दाखवत होता.
स्नेहा आता आरवच्या मुलांनाही आईसारखीच माया देत होती. ताई म्हणून नव्हे, आजी म्हणून नाही, आई म्हणूनच. आरव एका कार्यक्रमात भाषण करताना म्हणाला, आई मला जन्म देऊन गेली, पण मला माणूस बनवलं माझ्या बहिणीने. माझ्या स्नेहात मायेची ओल होती, शिक्षणाचा आग्रह होता आणि आईसारखं प्रेम होतं. बहीण फक्त बहीण नसते, ती आईसुद्धा असू शकते. मुंबईच्या गर्दीत एकटा आरव आणि स्नेहाच्या मनातली शून्यता असते. स्नेहा तिच्या नातवाला आरवबद्दल त्याचा भूतकाळ सांगत असते. मुंबई, लाखो स्वप्नांची नगरी, इथे प्रत्येक चेहरा काहीतरी शोधतोय. आरवही त्यातलाच एक. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता आपल्या आयुष्याच्या नवीन टप्प्यावर होता, पण त्याच्या मनात स्नेहाचं स्थान अधोरेखित होतं. रूमवर पोहोचल्यावर त्याने बॅगमधून स्नेहाचं दिलेलं छोटंसं देवघर काढलं. गणपतीचं ते चित्र आणि त्याच्या मागे स्नेहाने लिहिलेलं, तुला आशीर्वाद देणं हे माझं काम आहे आणि तुझं यश पाहणं हे माझं स्वप्न आहे. आरव दररोज स्नेहाला फोन करत असे, ताई, इथे लोक फार वेगळी आहेत रे, तू नाहीच ना, म्हणून खूप खोटं वाटतं. स्नेहा हसून म्हणायची, मी आहेच ना रे, फक्त जरा लांब आहे. पण तिच्या मनात एक पोकळी तयार होत चालली होती. आरवला दिलेलं प्रेम, वेळ, त्याचा अभ्यास, त्याचे हट्ट आता अचानक शांत झाले होते. एकटी स्नेहा आणि तिचं हरवलेलं आयुष्य. स्नेहाचं वय आता 30च्या आसपास आलं होतं. गावात लोक विचारायचे, लग्न नाही केलंस का अजून? ती हसायची, पण मनात काही प्रश्न सतवायचे. मी खरंच फक्त बहीण आहे का? आई आहे, पण मी एक स्त्री आहे ना. ती स्वतःला मागे टाकत जगली होती. तिच्या वहिनीसारख्या मैत्रिणी लग्न करून संसारात रमल्या होत्या. तिचं आयुष्य मात्र अजून आरोभोवतीच होतं. एका रात्री तिने तिची जुनी डायरी उघडली. पानावर लिहिलं होतं, जेव्हा आई गेली तेव्हा माझ्या मनात राग नव्हता, पण जबाबदारी होती. पण आता मी कधी स्वतःसाठी जगणार आहे? आरवची परीक्षा आणि ताईचा आभाळ. कॉलेजमध्ये आरवच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा चालू होती. स्नेहा दररोज सकाळी त्याला फोन करायची, पाणी पितोयस ना? अभ्यास कसा चालू आहे? एक दिवस आरवचा फोन बंद आला. 3 दिवस झाले तरी काही संपर्क नाही. स्नेहाच्या काळजात धस झालं. ती थेट मुंबईला पोहोचली. हॉस्टेलवर गेली. लोक म्हणाले, तो तापाने बेशुद्ध झाला होता. हॉस्पिटलमध्ये आहे. ती तिथे गेली. आरव झोपलेला होता. त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली, तू मोठा झालास, पण माझ्यासाठी अजूनही तुझं डोकं माझ्या मांडीवर असावं असंच वाटतं. त्याचा ताप कमी झाला. आरवने डोळे उघडले आणि ओठांवर फक्त एकच शब्द होता, आई. आपल्या भावाच्या लग्नात आईचं स्थान घेतलं. आरवची नोकरी लागली. 2 वर्षात त्याने स्नेहाला स्वतःच्या हाताने घर घेतलं. आता तो स्वतःहून म्हणत असे, ताई, तू आता जग स्वतःसाठी. चल बाहेर जाऊया, सिनेमा पाहूया. स्नेहा थोडी बदलू लागली होती. आता ती तिच्यासाठी एक साडी घे, जरा आरशात बघे, केस विंचरी. आरव म्हणायचा, ताई, तू किती सुंदर आहेस हे तुला कधीच सांगितलं नाही, पण आज सांगतो. एक दिवस आरव म्हणाला, ताई, मी लग्न ठरवलंय, तिला भेटशील का? स्नेहाचं मन थोडं बेचैन झालं, पण तिने हास्याचा मुखवटा लावला. भेट झाली. ती मुलगी अतिशय समजूतदार होती, श्रेया. स्नेहाने आरवच्या हातात हात ठेवत म्हणाली, हे लग्न नाही रे, ही माझी पूजा आहे. एक आई आपल्या मुलाच्या वाढदिवसाला देवाला जे वाहते तसंच. बहीण म्हणून दिलेला आशीर्वाद आणि आई म्हणून दाटलेले डोळे. लग्नाच्या दिवशी आरवने ठामपणे पुजाऱ्याला सांगितलं, माझ्या आईचा आशीर्वाद घ्यायचा आहे. पुजाऱ्याने विचारलं, आई कुठे आहे? आरवने स्नेहाकडे बोट दाखवत म्हटलं, तीच आहे माझी आई. सर्व उपस्थित पाहत राहिले. स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्यात दुःख नव्हतं, अभिमान होता. अगदी योग्य वेळी तुम्ही शेवटची मागणी केली. आपण स्नेहा आणि आरवच्या भावनिक प्रवासात बरंच काही पाहिलं.
अपघाताने बदललेली परिस्थिती, स्नेहाची आईसारखी माया, आरवचं मोठं होणं आणि अखेर स्नेहासाठी आलेले स्वतःचे क्षण. एक अपूर्ण स्वप्न आणि एक पूर्ण झालेली माया. लग्नानंतर आरव आपल्या पत्नी श्रेयासोबत पुण्यात स्थायिक झाला. तिथेच त्याचं ऑफिस आणि काही महिन्यातच घरात गोड बातमी आली. श्रेया गरोदर होती. स्नेहासाठी ही एक वेगळीच अनुभूती होती. तिचा लाडका आरव आता बाप होणार होता. तिने पुन्हा जुनं स्वेटर विणायला घेतलं. जणू काही काळ पुन्हा उलटा फिरू लागला होता. तिच्या डोक्यात आरवचं बालपण सैरावैरा फिरू लागलं. पण यावेळेस तिचा रांगडा हात एका नव्या भूमिकेसाठी सज्ज होता. आजी म्हणून नव्हे, पुन्हा एकदा आई म्हणून. पुन्हा एक लेकरू येणार आणि स्नेहाची पूर्णता जेव्हा आरवचा मुलगा जन्माला आला. स्नेहा हॉस्पिटलमध्येच होती. आरवने तिला जवळ बोलावलं आणि हातात बाळ ठेवत म्हणाला, ताई, याचं नाव तूच ठेवशील. ती रडत म्हणाली, आईचं नाव ठेवूया का? जान्हवी. आरवने तिचा हात हातात धरला आणि शांतपणे उत्तर दिलं, माझ्यासाठी आई म्हणजे तूच आहेस. तू या लेकराचं नाव जान्हवी देशमुख ठेवूया. एका बहिणीच्या आईपणाची सांगता स्नेहा आता तिच्या स्वतःच्या आयुष्याकडे बघायला शिकत होती. तिला एका सामाजिक संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. तिथे तिने अनाथ मुलांसाठी शिकवायला सुरुवात केली. दररोज ती म्हणायची, या मुलांमध्ये मला माझा आरव दिसतो. ती आता आईच होती अनेक मुलांची, जिचं गर्भात बाळ नव्हतं, पण जिचं हृदय मातृत्वाने ओसंडून भरलेलं होतं. एका छोट्या मुलीने अगदी एकदा तिला विचारलं, ताई, तुझं स्वतःचं मूल आहे का? ती हसून उत्तरली, नाही ग, पण मी ज्याच्यावर जीव टाकते तेच माझं मूल होतं. स्नेहा वृद्ध झाली. आरव यशस्वी इंजिनियर झाला. श्रेया एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका झाली. जान्हवी आता कॉलेजमध्ये होती आणि तिलाही आजीपेक्षा आईसारखीच ताई अधिक जवळची वाटायची. स्नेहा एका दिवशी शांतपणे झोपेतच गेली. तिच्या कपाळावर हलकंसं हास्य होतं. जणू काही तिचं आयुष्य पूर्ण झालं होतं. कोणत्याही बंधनाशिवाय, कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता तिने फक्त प्रेम केलं, आईसारखं. बहीण आईसारखीच असते. स्नेहाच्या मृत्यूनंतर आरवने तिच्या आठवणीवर एक लहानसा ट्रस्ट स्थापन केला. स्नेहालय मायेसाठी एक घर, जिथे अनाथ मुलांना प्रेमाने वाढवलं जाईल. अगदी तसंच जसं एक बहीण आपल्या भावासाठी आई होते. आरव एका भाषणात म्हणाला, माझ्या बहिणीने मला फक्त मोठं केलं नाही, तिने मला माणूस बनवलं. तिचं आयुष्य एक आईसारखं होतं. न बोलता माया देणारं, न मागता बलिदान देणारं. ती माझी ताई होती. पण मला तिच्या कुशीत जेव्हा झोप लागायची तेव्हा वाटायचं मी आईच्या मिठीतच आहे. कथा संपली, पण भावना अजरामर. ही कथा स्नेहा नावाच्या एका बहिणीची आहे. पण अशा हजारो स्नेहा आपल्या भोवती असतात, जे बहीण म्हणून जन्मतात, आईसारखं जगतात आणि आयुष्यभर आईसारखं प्रेम देत राहतात. कारण बहीण फक्त बहीण नसते, ती आईसारखीच असते. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.